नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेची महासभा अगदी वादळी आणि त्यानंतर महापौरांनी त्यावरती पडदा देखील पाडलेला आहे. परंतु आपल्यासोबत महापौर आहेत, तर महापौर आतमधली गोष्टी काय आहेत ते आपल्याला सांगतील, ते आता आपण ऐकूया. नमस्कार. नमस्कार. सर, काय आज जी महासभा झाली त्यामध्ये अगदी वातावरण एकदम गरम झाल्यासारखं दिसलं आणि सगळेच लोक धावत आले. काय एकंदरीत काय घडलं? नाही, चांगली सभा झाली. गेल्या 15-20 वर्षामध्ये या लोकांना संधीच मिळत नव्हती आणि या वर्षी थोडीफार संधी मिळाली आहे. त्यामुळे थोडासा वादविवाद होणार. नवीन आहेत, त्यांना ठाऊक नाही सभागृहाचे नियम काय आहेत, परंतु नियम पाळून जर त्यांनी बोललं असतं तर चांगली सभा झाली असती. मग आता एकंदरीत कोणते कोणते विषय घेतले आणि त्या विषयामध्ये जनतेसाठी तुम्ही कोणते विषय खास करून मांडलेले? जे जे विषय आम्ही घेतलेले आहेत ते सगळे जनतेसाठीच घेतलेले आहेत. परंतु एक चांगला निर्णय आज आम्ही महासभेत घेतलेला आहे. आमचे लोकनेते आप्पा आणि युवा आमदार क्षितिज दादा यांच्या संकल्पनेतनं हा आलेला विषय होता की या वसई तालुक्यात गेल्या 1.5-2 वर्षापासून इंडस्ट्रियल लोक ज्यांना ज्या पद्धतीने घरपट्टी या प्रशासकांनी लावलेली होती ते त्रस्त होते, ते व त्यावर आम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि 3 रुपये जो आपण रेट त्या लोकांना लावलेला होता तो सलग 1 रुपयावर आणलेला आहे. आणि त्याच व्यतिरिक्त त्यांना जे काय वाढीव घरपट्टी लावलेली होती की गेल्या 6 वर्षाचा त्यांचा बॅकलॉग त्यांच्याकडनं घेतलेला होता, तो आम्ही कमी करून साधारणतः 1 ते 2 वर्ष किंवा 3 वर्षाची जी काही त्यांची घरपट्टी असेल, जर त्यांनी 30 तारखे आत भरली तर 1 रुपयानं त्यांना तो चार्ज होईल. एक चांगला इंडस्ट्री टिकावी. आपल्याकडे मला वाटतं बऱ्यापैकी इंडस्ट्रीला 2-3 लाख वर्कर्स आहेत, ते बाधित होऊ नये आणि इंडस्ट्री वसई तालुक्यात टिकावी म्हणून एक चांगला निर्णय आम्ही या इंडस्ट्रीच्या दृष्टीने घेतलेला आहे. इंडस्ट्रीयलमध्ये मागच्या वेळेला काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि कॉन्ट्रॅक्ट वरून त्यांची सर्व ठिकाणी मोजमाप चालू होती. त्या ठिकाणी कधी कधी काही लोकांना 1 वर्षाची तर काही लोकांचं बॅकलॉग असं करून त्यांची थोडी पिळवणूक झाली असं लोक बोलत होती. त्यामध्ये तुम्ही त्यांना काही सवलत देणार आहात का? 100% आम्ही सवलत देण्याला आहे. आजच्या महासभेतच आम्ही तो विषय घेतलेला आहे. त्यांना 3 रुपये घरपट्टी लावलेली होती जी आपण 1 रुपयावर आणलेली आहे. त्या व्यतिरिक्त त्याने गेल्या 6 वर्षाचा चार्जेस लावलेला होता. जे काही त्यांनी वेदर शेड किंवा इतर जे काही त्यांचा पोटमाळाचा वगैरे एक्स्ट्रा विषय होता, त्यांना गेल्या 6 वर्षाची घरपट्टी लावलेली होती ती आम्ही सलग 3 किंवा 2 वर्षाचीच भरावी आणि त्या पद्धतीने आम्ही अभय योजनाही चालू केलेली आहे. 100% फाईनची सूट दिलेली आहे. 30 तारखे अगोदर सर्व इंडस्ट्रीयलला एक विनंती असेल की तुम्ही तुमचा टॅक्स भरून घ्या. अतिशय चांगला निर्णय आमच्या आमदार साहेबांनी, आमच्या आप्पा आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी हा निर्णयावर डिसिजन घेतलेला होता. त्याच पद्धतीने आज महापौर, उपमहापौर व आमच्या सगळ्या टीमनी आज एक चांगला निर्णय या इंडस्ट्रीसाठी घेतलेला आहे. आता जवळच लवकरच पावसाळा येणार आहे, तर ह्या वर्षी पावसात पाणी जमू नये यासाठी तुम्ही काही ठोस असं काही? पावसाळ्यात पाणी जमू नये यासाठी आम्ही ठोस निर्णय घेतलेला आहे. जे आपले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना आत्ताच मुदतवाढ दिलेली आहे आणि उद्यापासून त्यांना आम्ही कामं चालू करायला सांगितलेली आहेत. आज जी काय पाणबुडी जमलेली आहे किंवा इतर जे नाले छोटे वगैरे झालेले आहेत त्यांचा महापौर आम्ही स्वतः जाऊन देखरेख करू आणि लवकरात लवकर कामाला सुरुवात करू. तर आपण बघितलं उपमहापौर मार्शल लपेस यांनी सांगितलं की आम्ही समाजासाठी आणि संपूर्ण महानगरपालिकेतील लोकांसाठी चांगला निर्णय घेतलेलाच आहे, परंतु इंडस्ट्रियल एरियामध्ये जे लोक त्रस्त होती त्यांच्यासाठी आम्ही एक ठोस असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल जे आहेत वसईत जे कामगार आहेत त्यांना आणि इंडस्ट्रियल व्यापारी लोकांना अजून वाढ इथे वसईमध्ये येऊन जास्तीत जास्त लोकांना इथे हातभार लागावा, जास्तीत जास्त लोकांना नोकरी मिळावी यासाठी देखील हा निर्णय फार कामाचा येणार आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप बाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.